मॉर्निंग गाईस. तर आपल्याला आजचा पल्ला आहे. आजचा पल्ला बराच आपल्याला आहे. तर 180 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. तर आपल्याला 180 किलोमीटरला आज टाईम खूप दाखवले, 6 ते 7 तास लागतील असं दाखवलं आपल्याला. कारण घाटाचा रोड आहे खूप आणि ऑफ रोड आहे, बऱ्यापैकी भरपूरच ऑफ रोड आहे. त्यामुळे आपल्याला टायमिंग जास्त आहे. तर त्यासाठी आपण आज लवकर निघलेलो आहे. तर आता वाजले 5 तर 5 वाजता आपण आता निघू. जास्त काय आपण बोलत नाही, आपल्याला अजून बरंच पुढे जायचं. त्यासाठी आपण चला निघूया पुढे पटकन. तर मग गाईस फायनली आपण आता आलेलो आहोत. तर जेमतेम आपल्याला 4 ते 5 तास लागलं जायला. आपण जास्त काही थांबलो ना, नॉनस्टॉप असं आलो. थोडा 5-5 मिनटं थांबलो फक्त ना. डायरेक्ट आता इकडं वरती आलेलो थांबायला. तर चला आता दर्शन घेऊया. गर्दी तर दिसतंय, बघू आता किती टाईम लागते दर्शनाला. आणि दर्शन घेऊ आणि थोडा वेळ इथं आपण विश्रांती करू आणि मग थोडा आपण खालती जाऊ चाकणपर्यंत. आणि तिथं थोडा चाकणपर्यंत गेलो आपण जेऊ आणि मग तिथनं आपण मग आपला प्रवास पूर्ण होईल, घरी जाऊ आणि तेव्हा प्रवास आपला पूर्ण होईल. तर चला मस्तपैकी आता दर्शन घेऊया. चला आपण. तर मग मित्रांनो आपण आता नवीन रोडने चाललो आहोत मंदिराकडे. कारण की जुना जो रोड आहे त्याचा काम चालू आहे, त्याला मस्तपैकी असा नवीन बनवायला घेतलेला आहे. तर जो एक इकडून ह्या साईडून एक नवीन रोड बनवला आहे तेवढ्यापुरती लोकांना जाण्या येण्यासाठी. तर त्या रोडने चाललेलो आम्ही आता मंदिराकडे. तर चला हे बघा आपल्या मागं बघू शकतो तुम्ही, मस्तपैकी असं काम चालू आहे, एकदम मस्त असं काम चालू आहे. तर त्यासाठी आता इथून एंट्री दिलेली आहे चालू सध्यापुरती. त्यानंतर तो काम झाला का मग तिकडून एंट्री चालू करतील पुन्हा. तर चला आता आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन करूया आणि आपण पण मंदिरातच भेटूया. मी बघू शकता आता आम्ही लाईनीमध्ये आहोत. गर्दी काहीच नाही, काहीच गर्दी नाही. आम्हाला वाटलं खूप गर्दी आहे पण गर्दी काहीच नाही. बघा आपल्या मागं मंदिर आहे. तर चला आपण दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन आणि काय निघूया. चला दर्शन घेऊया. तुम्हाला पण दाखवतो.
मित्रांनो होते त्याला आता चला मग मित्रांनो तर चला आपण आता दर्शन घेतो आहे. बरोबर इथं एवढी लाईन आहे, इथं आतमध्ये आपल्याला दर्शन भेटेल. चला आता दर्शन घेऊया. आतमध्ये एक व्हिडिओ अलाउड नाही आहे, बघू जर जमली व्हिडिओ काढायला तर आपण काढू, नाही तर मग पाय पडून चला आता बाहेर येऊ. चला जाऊया दर्शन घेऊया. तर मग गाईस फायनली आपलं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. आपलं मागं मंदिर आहे. तर चला तुम्ही बघितलं असेल मस्तपैकी. आता मंदिराची व्हिडिओ तुम्हाला दाखवली बघा थोडीफार मस्तपैकी. चला आपल्या आता डायरेक्ट गावास आहे, तर आता थोडा आता बाहेर निघू आपण चाकणच्या आणि कुठेतरी जेवायला बसू. जेवू आणि नंतर मग डायरेक्ट आपण घरी जाऊ आणि घरीच भेटूया. चला चला तर मग गाईस फायनली आपण आता निघलेलो आहेत घरी जायला. तर कसं वाटतं तुम्हाला आता घरी चाललं होतं? आम्हाला जाम बरं वाटतंय, पण जाम बरं वाटतं. मला तर जायचं होतं पुढे दिल्लीला, काय आता राहिले दिल्लीला. बघू गाडी आम्ही दुसरी घेऊ नंतर. दिल्लीला दुसऱ्या गाडीने प्रवास करू. ही गाडी पंक्चर झाली असती, हवा पंक्चर नाही पण मस्त आहे, हिच्यावर पण जाऊ शकतो. पण कसं पंक्चर झाली दिवस कमी होतं ना, पंक्चर झाली असती हवा की नाही. सगळं साहित्य नेलं तर बघा आम्ही पंप दाखवलं. पंप सगळ्या घेतलेला त्यासाठी पंक्चर झाली तरी काय टेन्शन नाही. चला आता जाऊया पुढं कुठेतरी जेवायला थांबू आणि नंतर डायरेक्ट आपण घरी जाऊन भेटूया. तर मग आपण आता इथं जेवायला थांबलेलो आहे. तर चला आता जेवूयात, तर मग आपण पुढे जाऊया. जास्त काही बोलत नाही, खूप ऊन लागलं आहे. आता इकडेच ऊन लागला आलं नेमका. तर चला जाऊया. गाईस फायनली आपलं जेवण झालेलं आहे आणि जेवण अतिशय खूप सुंदर होता. मस्तपैकी असं जेवण होता. हॉटेलचं नाव आपल्या न्यू अतिथी असा नाव आहे हॉटेलचं. नक्की या, भेट द्या तुम्ही. चाकणच्या थोडा आधी लागतो, 10 किलोमीटर आधी चाकणच्या इकडे जाताना. तर नक्कीच या. चाकणच्या म्हणजे आपला भीमाशंकरवरून चाकणकडे जाताना चाकणच्या आधी 10 किलोमीटर आधी लागतो हॉटेल. मस्तपैकी आहे, आम्हाला खूप टेस्ट आवडली, खूप छानच आहे. चला आता आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया घरच्या.
आपल्या घरी पोचलेलो आहोत. तर प्रवास एकदमच असा भारी झालेला आपल्याला ऑफ रोड पण भेटलं, प्लेन रोड पण भेटलं, सर्व प्रकारचं असं आपल्याला मजा आली. घाट लागलं मध्ये दऱ्या पर्या होता मस्तपैकी आजूबाजूला आणि कधी कधी ऊन लागा होता, कधी कधी गारवा, सकाळी थंडी वाजत होती गाडीवर. असा मस्तपैकी सर्व प्रकारचा आपल्याला जशी राईड पाहिजे तशी आपल्याला राईड मिळालेली आहे. तर एकदम मजा आलेली आहे आणि आपण आता फायनली घरी आलेलो आहोत आपल्या. तर आता मस्तपैकी आपण आता फ्रेश होऊ, मग नंतर आपण आता मित्रांच्या जाऊ, थोडासा मजा करू, आज संध्याकाळी थोडी पार्टी करायला जाऊ. तर मग आता आलेलो आपण. तर आता वाजलेत आपलं 5 वाजलेले आहेत, 5:30 वाजल्या पोचलेलो आपण, थोडा लेट जातो. तर मग चला, मग आपण असंच आपल्या आता पुढच्या प्रवासाला कोणता पुढचा प्रवास आपला होणार आहे त्या पुढच्या प्रवासाला आपण भेटूया. लवकरच जाऊया कुठेतरी दुसरीकडे. चला, तेव्हा आपण डायरेक्ट आपण भेटूया.